हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आदित्यची बाजू घेतल्यानं शर्मिला ठाकरेंचे उद्धव ठाकरेंकडून आभार, मात्र आमच्यावर तुमच्या आभाराची वेळ आली नाही। किणी प्रकरणावरून तुम्ही टोलेच मारले, शर्मिला ठाकरेंचं उत्तर। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंच्या दोन्ही बाजूने भूमिका। इतका मोठा प्रकल्प अदानींना परस्पर का दिला म्हणून सरकारला सवाल, तर सेटलमेंट न झाल्याने अदानींविरोधात मोर्चा काढला का, उद्धव ठाकरेंवर टीका। अदानीचे चमचे कोण मला आता कळतंय, अदानींवरून प्रश्न विचारल्यावर चमचे का वाजतात, नाव न घेता राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची टीका। बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तासोबत लग्नात भाजपच्या गिरीश महाजनांचीही हजेरी। खडसे अंबादास दानवेंनी सभागृहात फोटो दाखवला। देशद्रोहाच्या गुन्ह्यासह महाजनांची एसआयटी चौकशी करा, विरोधक आक्रमक। ठाकरे गटाच्या बडगुजरांची चौकशी मग भाजपच्या महाजनांची का नाही, विरोधकांचा सरकारला सवाल। नोटीस दिल्याशिवाय गिरीश महाजनांचं नाव घेता येणार नाही, सभापती गोरेंच्या भूमिकेवर विरोधकांचा आक्षेप। विरोधकांकडून माझ्यावर खोटे आरोप, कारवाई झाल्यानं खडसे बावचळले, पायात चप्पलही घालायला त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत, गिरीश महाजनांची खडसेंवर टीका। गिरीश महाजनांसहित अनेक नेते त्या लग्नाला गेले होते, मात्र सलीम कुत्ताशी महाजनांचा काहीही संबंध नाही, विरोधकांनी महाजनांची माफी मागावी, फडणवीसांची मागणी। 2017 सालच्या लग्न आणि व्हायरल फोटो व्हिडिओवरून सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ, भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा विरोधकांचा दावा, तर लग्नात नव्हे तर बडगुजरांनी सलीम कुत्ताला फार्म हाऊसवर पार्टी दिल्याचा आरोप। 1998 मध्येच सलीम कुत्ताची हत्या झाली, काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांचा दावा। मग आता तुरुंगात शिक्षा भोगणारा कोण, मंत्री दादा हुसेनचा विरोधकांना सवाल। कैलास गोरंट्याल यांना अटक करून चौकशी करा, त्यांच्याकडे काय माहिती आहे हे शोधा, नितेश राणेंची मागणी। नाशिकमधले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांमागे चौकशीचा फेरा। 2016 मध्ये पदाच्या गैरवापरातून कंपनीला फायदा पोहोचवल्याच्या आरोपात एसीबी चौकशी, तर आरोप सिद्ध झाल्यास जाहीर आत्महत्या करेन, बडगुजरांचं आव्हान। दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला की विषबाधा, यावरून दावे प्रतिदावे, कराचीतल्या रुग्णालयात उपचार, दाऊदवर विषप्रयोगच झाल्याचा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमींचा दावा। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस, तर शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा। शिंदे समितीकडून मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारला सुपूर्द, मुख्यमंत्री शिंदे विधान भवनात यावर मत मांडणार, उद्या सकाळी विशेष कॅबिनेट बोलावली जाणार, सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाबाबत फक्त चर्चेने काही होणार नाही, अधिवेशनात कायदा पारित करा, मनोज जरांगेंची मागणी। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, तर आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, जरांगेंची वेट अँड वॉचची भूमिका। अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणात ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर, अंबडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय, ऋषिकेशला बीड आणि जालना जिल्ह्यात जाण्यास मज्जा। इंडिया आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरेंकडून केजरीवालांची भेट, उद्धव ठाकरेंचा 2 दिवस दिल्लीत राऊतांच्या घरी मुक्काम, राऊतांच्या घरी सजावट। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीचं समन्स, 21 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना। आमदार प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर यांना ईडीचं समन्स, राम गणेश गडकरी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स, 12 जानेवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश। देशभरात 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी, महाराष्ट्रात अमरावतीच्या अचलपूरमधून 1 तर पुण्यातून 2 विद्यार्थी ताब्यात, दहशतवादी कारवाया आणि इसिस मॉड्यूलमध्ये सहभागाचा एनआयएला संशय। देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सबव्हेरियंट JN1चा वेगानं प्रसार, 24 तासात 335 नवे रुग्ण, एकट्या केरळमध्ये 4 लोक दगावले। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप, तर अश्वजित गायकवाडसह दोघांना 15,000च्या जातमुचलक्यावर जामीन। गदारोळ केल्याप्रकरणी लोकसभेतून 45 खासदारांचं निलंबन, तर आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतील 92 खासदारांचं निलंबन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।